रणजितसिंह निंबाळकर जयकुमार गोरे फडणवीसांच्या भेटीसाठी रवाना झालेत। नागपुरात जाऊन फडणवीसांची ते भेट घेणार आहेत। रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपचे माढ्याचे उमेदवार आहेत। तर रणजितसिंह निंबाळकर आज फडणवीसांची भेट घेणार। सध्या फडणवीस विदर्भातल्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत। तिथे जाऊन रणजितसिंह निंबाळकर फडणवीसांची भेट घेणार आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, ही भेट नेमकी कशासाठी? निखिल, आपण पाहिलं की खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून माढा लोकसभे मतदारसंघामधला जो तिढा आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळालं होतं। काल कुठेतरी मोहिते पाटलांची भूमिका जी आहे ती स्पष्ट झालेली आहे। त्यामुळे आता मोहिते पाटलांचा विषय जो आहे तो भाजपने सोडून दिलेला आहे। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रामराजे निंबाळकर जे आहेत ते खरं तर घटक पक्ष आहेत आणि ते आपलं काम करत नसल्याची तक्रार जी आहे ती रणजितसिंह नाईक निंबाळकर जे आहे यांनी केलेली पाहायला मिळते। आणि युतीचा धर्म जो आहे तो हे पक्ष किंवा हे नेते जे आहेत ते पाळत नसल्याची टीका जी आहे ती किंवा भूमिका जी आहे ती यांच्याकडून घेतली गेलेली आहे। आणि त्यासाठीच माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील, त्याचबरोबर जयकुमार गोरे आणि राहुल कुल हे तिन्ही नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नागपूरला रवाना झालेले आहेत। आणि त्या ठिकाणी आपली जी तक्रार आहे ती त्या ठिकाणी मांडणार असल्याचं देखील त्यांनी बोलून दाखवलेलं आहे खासगीमध्ये। त्याशिवाय जोपर्यंत माढ्याचा जर का युती धर्म पाळला जात नसेल तर बारामतीमध्ये आम्ही देखील युती धर्म पाळणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेण्याची शक्यता जी आहे ती भाजपच्या या दोन्ही आमदारांकडून व्यक्त केली जाऊ शकते। त्यामुळे त्या भेटीसाठीच या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर ज्या आहेत त्या ठिकाणी नागपूरला गेलेल्या आहेत, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। आणि त्यानंतर तरी आता नक्की या संपूर्ण माढ्याचा जो तिढा आहे तो सोडवला जातो का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आपण पाहतोय की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे छोटे बंधू जे आहेत संजीवराजे हे देखील प्रचारामध्ये कुठे सक्रिय नसल्याचं पाहायला मिळतं। आणि हीच तक्रार घेऊन आहेत ते तिन्ही नेते नागपूरला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद एकूणच माहितीबद्दल सागर। नागपूरमध्ये जाऊन फडणवीसांची ते भेट घेणार आहेत। रणजितसिंह निंबाळकर फडणवीसांच्या भेटीसाठी आता रवाना झाले।